बारमाही बागायत जर जमीन असेल तर तुम्हाला 27 एकराची मर्यादा त्या ठिकाणी आहे. त्याच्यावरती तुम्ही जमीन बारमाही बागायत असलेली जमीन तुमच्या नावावरती ठेवली तर ती सरकार जमा त्या ठिकाणी होते. आणि जर कायम बागायत जमीन असेल म्हणजे ज्या जमिनीमध्ये कायम बागायत घेतलं जातं, 12ही महिने जिच्या बागायत घेतलं जातं तो प्रकार वेगळा आणि कायम बागायत हा प्रकार वेगळा. तर ती 18 एकर अशी तिची जमीन धारणा आहे. इतकी जमीन तुम्ही आपल्या नावावरती ठेवू शकता. अन्यथा उरलेली जमीन जर तुमच्या नावावरती जास्त एक्स्ट्राची असेल ती सरकार त्या ठिकाणी स्वतःकडे घेऊ शकतं. त्यामध्ये पुनर्वसन असेल आणि बाकीच्या गोष्टी ज्या काय आहेत त्या लोकांना ती जमीन त्या ठिकाणी भूमिहीनांना जमीन वाटप करतं सरकार. तशा पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीचं वाटप होऊ शकतं. तर याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यानं सावधान असलं पाहिजे म्हणून आम्ही हा व्हिडिओ आपल्यासाठी आणला. एका कुटुंबाला जगण्यासाठी किमान पुरेशी जमीन म्हणून सरकारनं काही क्रायटेरिया त्या ठिकाणी ठरवून दिलेला आहे. त्यामध्ये जिरायत जमीन जर असेल तर एका कुटुंबाला जगण्यासाठी 16 एकर जमीन ही